टिप नंबर 1. भजी करत असताना भजीच्या पिठात 1 ते 2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घातल्यामुळे भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत. तसेच भजी तेलकटसुद्धा यामुळे होत नाहीत. त्यामुळे मस्त कुरकुरीत भजी तयार होतात. तर भजी तेलकट होऊ नये यासाठी प्रत्येक सुगरणीने ही ट्रिक्स नक्की ट्राय करा. टिप नंबर 2. बरेच वेळा पोहे खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते. तर ती ॲसिडिटी होऊ नये यासाठी पोहे करताना फोडणीमध्ये थोडासा हिंग त्यामध्ये टाकावा. यामुळे पोहे चवदार होतात व पचन देखील व्यवस्थित होतात. तसेच पोहे खाताना त्यामध्ये लिंबू पिळून पोहे खावे. यामुळे ॲसिडिटी अजिबात होणार नाही. टिप नंबर 3. घरातील तेलाचे किंवा तुपाचे भांडे स्वच्छ करण्यासाठी कडकडीत गरम पाण्याचा वापर ते भांडे स्वच्छ करण्यासाठी करावा. यामुळे तेलाचे किंवा चिकट भांडी लवकरच स्वच्छ होतात. टिप नंबर 4. दुधासोबत आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे त्वचा विकार होऊ शकतात. तसेच पांढरे कोड येण्यासारखी समस्या देखील यामुळे भविष्यामध्ये होऊ शकते. तर आपल्या पण शरीरावरती कधीही भविष्यात पांढरे कोड येऊ नये यासाठी आहारात ही ट्रिक्स नक्कीच लक्षात ठेवा. टिप नंबर 5. म्हातारपणापर्यंत केस काळेभोर हवे असतील तर आपल्या आहारात आवळ्याचे सेवन कोणत्याही स्वरूपात केलेच पाहिजे. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 6. जास्त प्रमाणात आंबवलेले पदार्थ जसे की इडली, डोसा, आप्पे खाल्ल्याने हाडाचे कॅल्शियम यामुळे कमी होते. तर अत्यंत उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 7. कावीळ झाली असेल तर आले म्हणजेच अद्रक, त्रिफळा, गूळ हे समप्रमाणात घेऊन ते बारीक करावे व पाण्याबरोबर खावे. यामुळे कावीळ हा आजार नियंत्रणात राहतो किंवा येतो. टिप नंबर 8. डिलिव्हरीनंतर दूध येत नसेल तर स्त्रीने आहारात बाजरीची भाकरी, पालेभाज्या, गुळाचा शिरा असे पदार्थ गरमागरम खावे. गरम पदार्थ खावे. अत्यंत उपयोगी येईल अशी खास टिप नंबर 9. ऐनवेळी आमटी वाढवायची असेल तर त्यामध्ये थोडेसे बेसन पीठ तव्यावर तेल घालून खरपूस हलकेसे भाजून घ्या व उकळत्या आमटीमध्ये घाला. यामुळे आमटी घट्ट होते आणि चवीला पण एकदम खूप छान लागते. तर अचानक जर आमटी वाढवायची असेल तर ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. टिप नंबर 10. काही लोक घरातील कामे उद्यावर ढकलतात. असे करू नका. वेळच्या वेळी कामे हाताळा. ते रविवारपर्यंत ढकलू नका. संधी मिळताच काम करा. जसे की कपडे बदलल्यावर लगेच ते कपडे कपाटामध्ये ठेवावे. असं केल्याने काम जास्त साचणार नाहीत आणि वेळीच पूर्ण होऊन आपले घरसुद्धा यामुळे स्वच्छ होईल. तर प्रत्येक गृहिणीने स्वच्छ, सुंदर व आपल्या वेळेची बचत होण्यासाठी ही टिप नक्कीच लक्षात ठेवा. टिप नंबर 11. तुमच्या आवडीच्या कोणत्याही तेलाचे काही थेंब कापसाच्या बोळ्यावर टाकून तो बोळा डस्टबिनमध्ये टाका. यामुळे किडे, मुंग्या, झुरळे किंवा इतर कीटक होणार नाहीत व डस्टबिनचा घाणेरडा वास देखील येणार नाही. तर डस्टबिनची दुर्गंधी येऊ नये यासाठी प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. टिप नंबर 12. तुमच्या घरातील बेडशीट, सोफा कव्हर, पडदे अशा कापडी वस्तूवर निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकल्यास घरातील जीवजंतू नष्ट होतात. तर महत्त्वाची टिप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 13. लिंबाचा रस काढून बाथरूममध्ये पसरवा. आत्ता बाथरूम बंद करा. 15 ते 20 मिनिटांनी बाथरूम स्वच्छ पाण्याने धुवून काढा. तुम्हाला असे दिसेल की तुमच्या बाथरूमचा वास म्हणजेच बाथरूमची जी दुर्गंधी येत असेल ती किंवा वास येत असेल तो निघून जाईल. यामुळे तुमचे बाथरूम ही खूप छान असे चमकेल. तर
बाथरूमची दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा व टीप आवडली असेल तर प्रत्येक मैत्रिणीपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. टीप नंबर 14. महिलांनी नेहमी भाजीपाला, किराणा यासाठी डीमार्टपेक्षा स्वस्त व मस्त अनेक दुकाने असतात. यामुळे लोकल किराण्यावरून किराणा करावा आणि लोकल ठिकाणावरून भाजीपाला देखील घ्यावा. यामुळे सुद्धा आपण पैशाची बचत होऊ शकते किंवा आपण पैशाची बचत करू शकतो. प्रत्येक मैत्रिणीपर्यंत शेअर करण्यासारखी महत्त्वाची टीप नंबर 15. गृहिणींनी पैशाची बचत करण्यासाठी आपल्या महिनाभराच्या बजेटमधून किंवा केव्हाही पैशाची बचत झाली असेल तर त्यासाठी सुट्टे पैसे किंवा उरलेले पैसे त्या डब्यात टाकावे आणि महिन्याच्या शेवटी त्या डब्यातील पैसे जमा करावेत. यामुळे तुम्ही किती पैशाची बचत झाली हे आपल्याला शोधता येते. तर प्रत्येक गृहिणीने थोडी थोडी पैशाची बचत करण्यासाठी ही ट्रिक्स नक्की ट्राय एकदा करून बघा. टीप नंबर 16. आपण दारू पिण्याचे दुष्परिणाम सर्वजण जाणतच आहोत. दारू पिण्याच्या सवयीमुळे आपले हजारो रुपये किंवा लाखो रुपये वाया जातात. तसेच सर्वात महत्त्वाचे आपले आरोग्य. दारू पिण्याच्या व्यसनामुळे आपल्या शरीराची हानी होते. दारूचे व्यसन सोडवण्यासाठी कारल्याच्या पानाचा रस रोज सकाळ व संध्याकाळ कपभर घ्यावा. यामुळे दारू पिण्याची सवय हळूहळू कमी होते. तर दारू पिण्याची सवय घालवण्यासाठी ही टीप नक्की ट्राय करून बघा व टीप आवडली असेल तर शेअर नक्की करा. टीप नंबर 17. शेवग्याच्या भाजीचे सेवन केल्याने पुरुषांच्या लैंगिक समस्या दूर होतात. टीप नंबर 18. जांभळाच्या फुलाच्या 20 मिली रसात थोडी साखर मिसळून दिवसातून 3 वेळा प्यायल्याने मूळव्याधीतील रक्तस्राव थांबतो. तर अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक व शेअर नक्की करा. टीप नंबर 19. दात व हिरड्यांना मजबूत करण्यासाठी जांभूळ या फळाचा फार उपयोग होतो. त्याचबरोबर या पानाची राख करून पेस्टप्रमाणे दातावर घासल्याने दातदुखी बरी होते. तर दातदुखीच्या समस्या असतील तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की एकदा ट्राय करून बघा. टीप नंबर 20. कावीळ झाल्यावर ताज्या कारल्याचा रस सकाळ व संध्याकाळ घेतल्यास कावीळ दूर होते. तर निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले हजारो रुपयांची बचत होण्यासाठी प्रत्येक गृहिणीला व सुगृहिणीला उपयोगी येतील अशा उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टीप आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.